गंगापुरात भर दिवसा सराफा दुकानातून 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास. सोशल मीडियामुळे अवघ्या 3 तासात आरोपी जेरबंद. गंगापूर शहरातील गजबजलेल्या राजीव गांधी चौकात भर दिवसा एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने सुमारे 1,68,000 रुपये किमतीची 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केली. मात्र सोशल मीडियावरील सतर्कता आणि सराफा व्यावसायिकाच्या प्रसंगावधानामुळे आरोपी अवघ्या 3 तासात पोलिसांच्या ताब्यात आला. सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 2 वाजता असीम सादिक शेख हा ग्राहक असल्याचे भासवत महेंद्र ज्वेलर्स मध्ये आला. दुकानदाराने त्याला सोन्याची अंगठी दाखवताच त्याने ती बोटात घातली आणि क्षणात दुकानातून धूम ठोकली. दुकानातील कारागिरीने पाठलाग केला, मात्र आरोपी दुचाकीवरून पसार झाला. या घटनेचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. त्यानंतर आरोपीचे फोटो सराफा व्यावसायिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील विविध सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. सायंकाळी चोरीची अंगठी विकण्यासाठी तोच आरोपी नेवासा फाटा येथील दहिवाळकर सराफा दुकानात पोहोचला. सोशल मीडियावरील फोटो पाहिल्याने दुकानदार विजय दहिवाळकर यांनी त्याला तात्काळ ओळखले आणि नेवासा पोलिसांना त्याची माहिती दिली. नेवासा आणि गंगापूर पोलिसांनी यावेळी संयुक्त कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. असीम सादिक शेख वय 28 राहणार प्रवरा संगम तालुका नेवासा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियाचा योग्य वापर, सराफा व्यावसायिकाची सतर्कता आणि पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे अवघ्या 3 तासात आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. या व अशा अनेक बातम्या पाहण्यासाठी राजगिरी एक्सप्रेस लाईनला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.